वी हॅव ऑलरेडी डन युनरी अँड बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग. आपण ऑलरेडी युनरी आणि बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग कसं करायचं विथ द हेल्प ऑफ मेंबर फंक्शन अँड फ्रेंड फंक्शन हे सगळं बघितलं आहे. आता सम ऑपरेटर्स आहेत की जे आपण ओव्हरलोड नाही करू शकत. ते मी फर्स्ट सेशनमध्ये सांगितलं होतं की लाईक देअर इज अ क्लास मेंबर ॲक्सेस ऑपरेटर डॉट अँड स्टार डॉट that we cannot overload. Then ternary operator question mark colon we cannot overload. Scope resolution operator we cannot overload, and the next one is size of operator we cannot overload. But आता आपण काय बघितलं की we can overload operators with the help of member or friend function, either member function or friend function. तर जे 4 ऑपरेटर्स मी आत्ता डिस्कस केले ते आपण कुठल्याही वेळेनं ओव्हरलोडच नाही करू शकत. पण सम ऑपरेटर्स असे आहेत की जे तुम्ही मेंबर फंक्शनचा यूज करून ओव्हरलोड करू शकता, पण विथ द हेल्प ऑफ फ्रेंड यू कॅनॉट ओव्हरलोड. तर ते ऑपरेटर्स कुठले, तर फर्स्ट वन इज अ असाइनमेंट ऑपरेटर. सी दिस वन इज अ असाइनमेंट ऑपरेटर यू कॅनॉट ओव्हरलोड विथ द हेल्प ऑफ फ्रेंड फंक्शन. रिमेंबर, असाइनमेंट म्हणजे काय असतं, तर लेफ्ट हँड साईडची व्हॅल्यू राईट हँड साईड ऑपरंटमध्ये असाइन करणं. ओके, दॅट इज अ असाइनमेंट ऑपरेटर दॅट यू कॅनॉट ओव्हरलोड विथ द हेल्प ऑफ फ्रेंड. सेकंड वन इज फंक्शन कॉल ऑपरेटर. फंक्शन कॉल म्हणजे आपण जेव्हा फंक्शन कॉल करतो तेव्हा जे ऑपरेटर यूज करतो ते पण आपण ओव्हरलोड नाही करू शकत विथ द हेल्प ऑफ फ्रेंड. नेक्स्ट वन इज सबस्क्रिप्ट ऑपरेटर, जे आपण ॲरे बरोबर यूज करतो की ॲरेचा एखादा पर्टिक्युलर इलेमेंट तुम्हाला ॲक्सेस करायचा आहे, तर ते सबस्क्रिप्ट ऑपरेटर यू कॅनॉट ओव्हरलोड विथ द हेल्प ऑफ फ्रेंड. सी, अँड द लास्ट वन इज क्लास मेंबर ॲक्सेस ऑपरेटर. सेम दिसतं इथे, पण हे क्लास मेंबर ॲक्सेस ऑपरेटर विथ द हेल्प ऑफ पॉइंटर जे ॲरो असतं. ओके, ते आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. तर तेही आपण फ्रेंड फंक्शननी ओव्हरलोड नाही करू शकत. गेटिंग? नाव वी हॅव टू सी सम रूल्स वाईल डुईंग दिस ऑपरेटर ओव्हरलोडिंग, की रूल्स काय फॉलो करायचे. द फर्स्ट रूल इज सी द कॅनॉट क्रिएट न्यू ऑपरेटर्स. म्हणजे काय की ओनली एक्झिस्टिंग ऑपरेटर्स जे C++ मध्ये आहेत तेच तुम्ही ओव्हरलोड करू शकता. न्यू ऑपरेटर्स तुम्ही स्वतःच्या मनाचे क्रिएट नाही करू शकत. कळत आहे? द नेक्स्ट रूल इज सी कॅनॉट चेंज द प्रिसिडन्स अँड असोसिएटिव्हिटी. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की प्लस ऑपरेटरची प्रिसिडन्स हा लो आहे दॅन मल्टिप्लिकेशन. तर तो प्रिसिडन्स असोसिएटिव्हिटी जरी तुम्ही ते ऑपरेटर्स ओव्हरलोड केले तरीही तोच राहतो. म्हणजे प्रिसिडन्स असोसिएटिव्हिटी चेंज होणार नाही आहे आणि तुम्ही चेंज करू नाही शकत आहे. कळालं? इन केस ऑफ ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे तुम्ही समजा एखाद्या क्लासमध्ये प्लस ऑपरेटर पण ओव्हरलोड केलं आणि मल्टिप्लाय पण केलं. म्हणजे लाईक कॉम्प्लेक्स क्लासमध्ये आता आपण प्लस ऑपरेटर ओव्हरलोड केलेलं, लाईक C1 + C2 करतो आहे. पण समजा तुम्ही मल्टिप्लिकेशन ऑपरेटर पण ओव्हरलोड केलं, लाईक यू वॉन्ट टू डू लाईक C1 + C2 × C3, तर तुम्हाला दोन्ही ऑपरेटर ओव्हरलोड करावे लागतील, लाईक प्लस ॲज वेल एज मल्टिप्लाय. इन दॅट केस 2 वेगळे वेगळे फंक्शन येतील आणि मग त्याच्यामध्ये आधी C2 × C3 होईल आणि मग C1 + जो काही रिझल्ट आहे ते होईल. कळतं आहे का? म्हणजे दॅट इज व्हॉट यू कॅन नॉट चेंज द प्रिसिडन्स ऑर असोसिएटिव्हिटी. म्हणजे तुम्ही जसं प्रिमिटिव्ह डेटा टाईप बरोबर ऑपरेटरचा जो प्रिसिडन्स असोसिएटिव्हिटी असते ती सेम इथे पण राहणार आहे. ओके, नाव नेक्स्ट वन इज कॅनॉट चेंज द नंबर ऑफ ऑपरंट्स. म्हणजे प्लस इज अ बायनरी ऑपरेटर, तर तुम्ही नंबर ऑफ ऑपरंट्स प्लससाठी किती पास करणार आहे? 2. हे कंपल्सरी, म्हणजे ते तुम्ही चेंज नाही करू शकत. कळालं? म्हणजे आय वॉन्ट टू यूज प्लस ऑपरेटर फॉर युनरी फंक्शनॅलिटी, तर तसं करायचं नाही. कळालं? युनरी प्लससारखं वापरायचं जसं युनरी मायनस आहे. पण मायनस यू कॅन यूज ॲज अ युनरी ॲज वेल एज बायनरी, कारण ते बाय डिफॉल्ट दिलं आहे आपल्याला. तुम्ही दोन्ही वेनं यूज करू शकता. तसंच सेम मायनस तुम्ही दोन्ही वेनं फॉर ऑब्जेक्ट्स ऑल्सो यूज करू शकता. ओके, म्हणजे तुम्हाला प्रिसिडन्स असोसिएटिव्हिटी चेंज करायची नाही आहे, नंबर ऑफ ऑपरंट्स चेंज करायचे नाही आहेत. कळालं? आता म्हणजे याचाच अर्थ काय, यू कॅन नॉट चेंज द अरिटी. अरिटी म्हणजे बायनरी शुड बी बायनरी, युनरी शुड बी युनरी, टर्नरी शुड बी टर्नरी. ॲक्च्युली वी कॅन नॉट ओव्हरलोड अगेन टर्नरी ऑपरेटर. ओके, टर्नरी ऑपरेटर आपण ओव्हरलोड करूच नाही शकत. म्हणजे तुम्ही जे काही बिल्ट इन बेसिक रूल्स आहेत ना, जे ऑपरेटर्सला जे काही दिलेलं आहे लँग्वेजने, त्याला चेंज करायचा ट्राय करू नका डुईंग दिस ऑपरेटर ओव्हरलोडिंग. कळालं? दॅट्स इट ओनली. आता नेक्स्ट पॉईंट आहे की यू कॅनॉट ओव्हरलोड ऑपरेटर्स फॉर बिल्ट इन डेटा टाईप. सी बिल्ट इन डेटा टाईपसाठी ओव्हरलोड कशाला करा? समजा मला 2 इंटिजरचे ॲडिशन करायचे, तर ओव्हरलोड करणार आहे तुम्ही? नाही, गरजच नाही, कारण दॅट इज बिल्ट इन. म्हणजे मला सम एक्स्ट्रा काहीतरी मिनिंग द्यायचं आहे त्याला. नो.
तर ते तुम्ही करू नाही शकत आहे. फक्त युजर डिफाईन डेटा टाईप असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ऑपरेटर ओव्हरलोडिंग परफॉर्म करू शकता. फॉर एक्झाम्पल आपण जे बघितलं आता की कॉम्प्लेक्स प्लस कॉम्प्लेक्स ॲडिशन करायचे, तुम्ही ओव्हरलोड केलं प्लस, मग त्या केसमध्ये तुम्ही कॉम्प्लेक्स प्लस इंट करताना तरी तुम्ही प्लस ऑपरेटर ओव्हरलोड करू शकता. आणि अजून एक लक्षात ठेवायचं की कॉम्प्लेक्स प्लस इंट आपण करू शकतो. याच्यामध्ये एक ऑपरेंड हा कंपल्सरी क्लास टाईपचा आहे कॉम्प्लेक्स. म्हणजे तुम्ही ऑपरेटर ओव्हरलोडिंग हा कॉन्सेप्ट यूजच कधी करणार आहे, व्हेनेवर ॲटलिस्ट वन ऑपरेंड इज ऑफ टाईप युजर डिफाईन डेटा टाईप, दॅट इज क्लास. कळतं आहे? तर दिस इज ऑल अबाउट ऑपरेटर ओव्हरलोडिंग. नेक्स्ट सेशनमध्ये आपल्याला स्टार्ट करायचं आहे टाईप कन्वर्जन इन C++. थँक्यू.